सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. घरोघरी घटस्थापना करीत देवीची पूजा केली जाते. सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रूपांची स्थापना करण्यात आली आहे. या नवरात्री उत्सवात देवीचे अनेक भक्त 9 दिवस कठीण उपवास करतात. प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. नवरात्री उत्सवात कडक उपवास केले जातात. काही जण 9 दिवस उपवास करतात, मात्र एक वेळ जेवतात. तर काही जण केवळ उपवासाचं खाऊन 9 दिवस उपवास करतात. जे नवरात्रीचा कडक उपवास करतात ते चप्पलही वापरत नाही. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गा देवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात. पांडे गावातील हे उपासक 9 दिवस कडक उपवास करतात. ते खाण्यातील पदार्थांमध्ये तेल, मीठ, तिखटचा पूर्णपणे त्याग करतात. 9 दिवस ते केवळ गोड खातात. यामध्ये साबुदाण्याची खीर खाल्ली जाते. याशिवाय ते फळं, दूध घेतात. त्यांचा हा उपवास इतका कडक असतो की या 9 दिवसाच्या काळात ते बसत नाहीत. अख्खे 9 दिवस उभेच राहतात. आधार फक्त काठीचा घेतात. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या 9 दिवसात ते झोपत नाहीत, पळत नाही, चप्पलही घालत नाही. सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास आरती करतात. झोपाळ्यावर छाती टेकवून एक पाय जमिनीवर ठेवून झोपतात. या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो. ही परंपरा साधारण 350 वर्ष जुनी असून येथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे. पांडे या गावातील 350 ते 400 लोक उपवास करतात. हातात काठी घेऊन गावभर आरती करतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला नवस करतात. नवसासाठी हा कडक उपवास केला जातो. विशेष म्हणजे गावातील